देखो भाइयों, प्रशांत ऋषिकेश पवार साहेब देखील सागर साहेब, त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. खरंच साहेब थांबो. सकल लातूर जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या महामोर्चाच्या साठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे धर्मगुरू आणि देवी संत रामराव महाराज, संत शेवालाल महाराज यांच्या पीठावर बसलेले आदरणीय शेखर महाराज, मोर्चाचे सर्व माझे तरुण सकल बंजारा बांधव, लातूर जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले सर्व तरुण बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या आया भगिनी आणि बऱ्याच वेळापासून गोरमाटीर ताकद दकाळे सर्व उपस्थित सौजकुमार तरुण मित्र आणि बंधू आणि भगिनीनो, सकल बंजारा समाजाच्या वतीने आज लातूर येथे 23 तारखेला सकाळी 11 वाजता हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या 15 दिवसापासून आमच्या जिल्ह्यातील तरुण बांधवांनी तांड्यावाडीपर्यंत जाऊन आमच्या समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं ही सातत्याची मागणी यापूर्वी आमच्या राज्यकर्त्यांनी केली. आजही आमच्या तरुण मित्रांनी ही मागणी पुढे नेण्याचं काम सातत्याने करत आहेत. यापूर्वीच्या काळामध्ये आमच्या राज्यकर्त्यांनी ही मागणी सातत्याने शासन दरबारी मांडली गेली, पण शासनाने याचा विचार केलेला नाहीये. म्हणून आज हे तरुण बांधवांनी आमच्या महिला भगिनी या रस्त्यावर उतरलेले आहेत. म्हणून शासनाला आमच्या या मोर्चाच्या माध्यमातून विनंती राहणार आहे की या 15 ते 20 दिवसामध्ये या महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या निवडणुकीपूर्वी आपण अनेक समाजाला आरक्षण देऊ घातलेलं आहे. ज्या समाजाच्या अनेक मागण्या तुम्ही मान्य केलेल्या आहेत त्या समाजाच्या खोलात मी जाणार नाही, पण त्या समाजाने ज्या काही मागणी मांडल्या त्या सर्व मागणी या राज्य शासनाने दिलेली आहे. पण आमच्या सरकार आमच्या समाजाला ह्या मागण्या एकही दिलेल्या नाहीये. म्हणून या ठिकाणी अरे शांत हे साहेब बरं प्लीज अधिकारी काळजी मत करो, अधिकारी वंदन करो झड़ता है, थोड़ा 3 मिनट सामान लो प्लीज. देखो भाइयों, संत रामराव महाराज यांनी 2014 साली या देशाच्या पंतप्रधानांना विनंती केली होती की या संबंध देशातल्या बंजारा बांधवाला एका सूचीमध्ये आपण समाविष्ट करावा. आमच्या धर्मगुरू रामराव महाराजांनी या देशाच्या पंतप्रधानाला विनंती केली होती. त्याचे साक्षीदार आज शेखर महाराज त्या गाडीवर बसलेले आज या ठिकाणी आहेत. त्यांच्या साक्षीला आज पंतप्रधानाच्या समोर ही मागणी आम्ही केलेली होती. पण 2014 पासून ते 2024 आलेला आहे, पण ही मागणी काही मान्य झालेली नाही. या राज्य सरकारने इतर समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्या, पण आमच्या समाजाला पीजीएनटीमध्ये प्रवर्गामध्ये ठेवण्याचं काम शासनाने महापाप केलेला आहे. म्हणून आमचा तरुण बांधव आज या लातूर जिल्ह्यामध्ये पेटून उठलेला आहे. आज ही रस्त्यावरती लढाई लढण्यासाठी हे तरुण बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आमचे धर्मगुरू या ठिकाणी शेखर महाराज आपल्या सगळ्याला आवाहन करणार आहेत. तत्पूर्वी आपल्या सर्वांना माझी विनंती राहणार आहे, आम्ही हा मोर्चा लातूर पासून ही क्रांतीची ज्योत आम्ही पेटवत आहे. हे लातूरला सुरुवात केलेला मोर्चा मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाईल. मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये या मोर्चाला आम्ही एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मराठवाड्यातला बंजारा समाज हा निजाम काळामध्ये आम्ही हैदराबाद संस्थेमध्ये होतो. काही लोकांना आपण हैदराबाद संस्थेचे गॅजेट मधून त्यांना आरक्षण देत आहे. अरे बंधू, आपल्याला माझी विनंती आहे शासनाला, आणि
समाजाला एक न्याय हे या शासनकर्त्याकडून झालेलं आहे. म्हणून आपल्याला आपली ही मागणी रेटून न्यायची आहे, ही मागणी सातत्याने पुढे न्यायची आहे. म्हणून आम्ही ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत. शासनाला आमची विनंती आहे, येत्या महिनाभरामध्ये या महाराष्ट्राच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत. या देशामध्ये, या राज्यामध्ये 1 कोटी बंजारा समाज आमचा आहे आणि या देशामध्ये 12 कोटी बंजारा समाज असताना आमच्या समाजाला तुम्ही आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं महापाप राज्य शासनाने केलेलं आहे. मग आमची ही मागणी आपण या 15-20 दिवसामध्ये आपण विचार करावा. या मागणीसाठी आपण आमच्याकडे सहानुभूतीने विचार करावा. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतोय, बंजारा बांधव आपण विनंती करेल आणि आपण अनेक आम्हाला वक्ता या ठिकाणी आपण केच देखो. माझ्या मित्रांनो, आपल्याला विनंती करणार, पुढच्या भविष्य काळासाठी आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्याला ही लढाई लढायची आहे. आपलं तुमचं आमचं सगळं भागलं गेलं. या देशाच्या, या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक साहेब होऊन गेले, सुधाकरराव नाईक होऊन गेले. आम्ही शिकलो. आता आज या ठिकाणी आम्ही आज स्टेजवरून आपल्याला उपदेश देतोय. तर पुढच्या पिढीसाठी हा लढा आम्हाला उभा करायचा आहे आणि मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत. एवढंच या निमित्ताने सांगणार आहे. आणि या ठिकाणी प्रशासनाला माझी विनंती राहणार आहे की या ठिकाणी येऊन आमचं निवेदन स्वीकारावं. राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना आपण आमचं निवेदन, आमच्या भावना आपण कळवावं ही विनंती आपल्याला करणार आहे. आणि राज्य शासनाला पुन्हा एकदा आवाहन करतो, जर या 15-20 दिवसामध्ये जर तुम्ही आमच्या मागणीचा विचार न केला, आमचा हा बंजारा बांधव रस्त्यावर येणार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये या बंजारा बांधव आपल्याला बहिष्कार घातल्याशिवाय राहणार नाही. एवढं आम्ही या ठिकाणी देतो आणि मोर्चाचा या ठिकाणी थांबवतो. जय हिंद.